नमस्कार, पल्लवीज मराठी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहूयात मस्त कुरकुरीत साबुदाणा वडा आणि त्यासोबत चटपटीत अशी उपवासाची आमटी कशी बनवायची। या पद्धतीने बनवलेला वडा खूप वेळ तसाच कुरकुरीत राहतो, शिवाय तेल सुद्धा अजिबात पीत नाही। याचं वरचं कोटिंग तर इतकं कुरकुरीत बनतं की आतून हा पॉकेट सारखाच दिसतो। भरपूर वेळ कुरकुरीत राहण्यासाठी, मऊ न पडण्यासाठी भरपूर टिप्स या व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहेत, तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर त्यासाठी सुरुवातीला साबुदाणा भिजवून घेऊयात। तर इथे मी एक छोटी वाटी साबुदाणा एका भांड्यामध्ये काढून घेतला, 2 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतला। आता यामध्ये साबुदाणा फक्त बुडेल इतपतच पाणी घालायचं। तर हे पहा, यापेक्षा जास्त पाणी यामध्ये वापरायचं नाही। जास्त पाणी वापरलं तर साबुदाणा ओलसर बनतो आणि तेलामध्ये वडा फुटण्याची शक्यता असते। आता यावरती झाकण ठेवून रात्रभर साबुदाणा भिजवून घ्यायचा। तर रात्रभर हा साबुदाणा भिजवून घेतलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता मस्त मोकळा मोकळा असा हा भिजलेला आहे। जास्त ओलसर झालेला नाही किंवा पाणी सुद्धा यामध्ये अजिबात शिल्लक नाही आणि तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट भिजलेला आहे। आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बटाटा आपल्याला डायरेक्ट कुकरमध्ये न शिजवता डब्यामध्ये शिजवून घ्यायचा आहे। तर कुकरमध्ये थोडंसं पाणी घेऊन त्याच्यावरती स्टँड ठेवला। आता कुकरच्या डब्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेले बटाटे आहेत। या डब्यामध्ये अजिबात पाणी घ्यायचं नाही। हा असाच डबा या स्टँडवरती ठेवायचा। आता झाकण लावून लो टू मीडियम फ्लेमवरती 3 शिट्ट्या करून घ्यायच्या। या पद्धतीमुळे बटाटा अजिबात ओलसर बनत नाही, त्यामुळे तेलामध्ये टाकल्यानंतर वडा फुटत नाही। तर हे पहा, 3 शिट्ट्या झाल्यानंतर कुकर थंड झालेला आहे आणि तुम्ही पाहू शकता बटाटा सुद्धा अजिबात ओलसर झालेला नाही, आतपर्यंत अगदी परफेक्ट शिजलेला आहे आणि यामध्ये सुद्धा अजिबात पाणी शिल्लक नाही। तर हे पहा, अगदी कोरडा कोरडा हा बटाटा वाटत आहे। वडा बनवण्यासाठी साबुदाणा आणि बटाटा परफेक्ट तयार आहेत। आता तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे साबुदाणा वडा बनवताना आपण जे शेंगदाण्याचं कूट वापरतो ते अगदी बारीक असं नसावं। तर आपण जे नेहमीच्या भाजीसाठी किंवा आमटीसाठी शेंगदाण्याचं कूट वापरतो ते अगदी बारीक असतं। तर या पद्धतीचं कूट वड्यासाठी वापरू नये, यामुळे वडा मऊ पडण्याची जास्त शक्यता असते। तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घेतले, पल्स मोडवरती फक्त 2 ते 3 वेळा फिरवून घेतले। तर वड्यासाठी अशा पद्धतीचं अगदी मोठं वाटून घेतलेलं शेंगदाण्याचं कूट हवं आहे। शेंगदाण्याचे अगदी छोटे छोटे तुकडे असतील तरी सुद्धा चालेल। आता एका भांड्यामध्ये 2 वाटी भिजलेला साबुदाणा घेतला, यामध्ये त्याच वाटीने 1 वाटी किसून घेतलेला शिजलेला बटाटा घेतला। तर 2 वाटी भिजलेल्या साबुदाण्यासाठी फक्त 1च वाटी शिजलेला बटाटा घ्यायचा, यामुळे अगदी याला परफेक्ट कन्सिस्टन्सी येते आणि वडा सुद्धा तेल जास्त पीत नाही। आता यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट काढून घेऊयात। तर त्याच वाटीने अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट वापरलेलं आहे। आता यामध्ये 2 ते 3 अगदी बारीक चिरून घेतलेल्या मिरच्या घ्यायच्या। मिरच्या शक्यतो बारीकच चिरून घ्यायच्या। चवीपुरतं यामध्ये मीठ घालायचं आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं। आवडत असेल तर यामध्ये थोडीशी साखर ऍड करू शकता। तर अगदी हलक्या हाताने हे आपल्याला मळून घ्यायचंय। यातला भिजलेला साबुदाणा आहे तो जास्त मॅश होऊ नये अशा पद्धतीनेच याला मिक्स करून घ्यायचंय। तर साबुदाणा वडा तेलामध्ये फुटू नये त्यासाठी आपण यातला साबुदाणा व्यवस्थित मॅश करून घेतो। तर या पद्धतीमध्ये साबुदाणा अगदी मॅश करून घ्यायची काही गरज नाही। वडा तेलामध्ये फुटू नये त्यासाठी आपण वेगळी ट्रिक वापरणार आहे। तर हे पहा, अगदी हलक्या हाताने याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं। तुम्ही पाहू शकता यातला साबुदाणा तसाच दिसत आहे, जास्त मॅश झालेला नाही। छोटासा गोळा घेऊन लगेचच याला हलक्या हाताने दाबलं आणि याला वड्याचा शेप दिला। तुम्ही पाहू शकता याच्या कडेला चिरा पडलेल्या आहेत आणि असा चिरा पडलेला साबुदाणा जर तेलामध्ये टाकला तर तो 100% फुटायची शक्यता असते। तर ते होऊ नये त्यासाठी या मिश्रणचा आपल्याला अगोदर एक लाडू वळवून घ्यायचा आहे। आता याचा लाडू वळवून घेताना अगदी हलक्या हाताने दाबत हा लाडू वळवून घ्यायचा, म्हणजे यातले जे सगळे घटक आहेत ते अगदी व्यवस्थित पॅक होतात, यामध्ये अजिबात हवा शिल्लक राहत नाही। तर अशा पद्धतीने त्याचा एक लाडू बनवला आणि त्यानंतरच याला थापून घेतलं आणि याला वड्याचा आकार दिला आणि तुम्ही पाहू शकता आता याच्या कडांना अजिबात चिरा गेलेल्या नाहीत, अगदी व्यवस्थित हा वडा पॅक झालेला आहे आणि आता हा वडा तेलामध्ये अजिबात फुटणार नाही आणि आतपर्यंत अगदी व्यवस्थित तळला सुद्धा जातो। तर अशा पद्धतीने सगळे साबुदाणा वडे सुरुवातीला करून घ्यायचे। आपल्याला हवे तेवढे लहान मोठे साबुदाणा वडे बनवू शकता। आता पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे वडा तळायच्या अगोदर तेल अगदी परफेक्ट गरम असायला हवं। लाकडी स्पॅच्युला यामध्ये ठेवला तर तेल फसफसायला लागतं, म्हणजे तेल आपलं परफेक्ट गरम आहे। आता तेलात टाकण्यापूर्वी पुन्हा याच्या कडा स्मूथ करून घ्यायच्या। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे, लो किंवा हाय फ्लेमवरती वडे तळायचे नाहीत। एका वेळी 4 ते 5 वडे तेलामध्ये तळून घेऊ शकता। आता पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे तेलामध्ये टाकल्यानंतर लगेचच याला पलटायचं नाही। तर हे पहा, तेल व्यवस्थित उकळत आहे पण वडे आपल्याला दिसत नाहीत किंवा तेलावरती तरंगताना दिसत नाहीत, म्हणजे वडे आपले अजून कच्चे आहेत आणि लगेचच याला झारा लावायचा नाही।
काही सेकंदात तेलातले बुडबुडे थोडेसे कमी येतात आणि झाऱ्याला वडे थोडेसे कडक लागतात, तर त्यावेळी सुद्धा याला पलटून घ्यायचं नाही. ज्यावेळी तेलाच्या वरती वडे तरंगायला लागतात त्यावेळीच आपण याला पलटून घ्यायचंय. तर हे पहा, तेलाचे बुडबुडे थोडेसे कमी आलेले आहेत आणि वडे सुद्धा तेलावरती तरंगताना दिसत आहेत. आता या वड्यांना आपण पलटून घ्यायचं आहे. या पद्धतीमुळे तळताना सुद्धा वडे अजिबात कुठेही तुटत नाहीत किंवा फुटत नाहीत. एकदा पलटून घेतल्यानंतर दुसरी बाजू सुद्धा व्यवस्थित तळून घ्यायची. वड्यांना सारखं अलटून पलटून तळायची काही गरज लागत नाही, तर फक्त 1 ते 2च वेळा याला पलटून घ्यायचंय. तेलातले बुडबुडे पूर्णपणे कमी आल्यानंतरच हे काढून घ्यायचे, म्हणजे वडे सुद्धा आतपर्यंत व्यवस्थित तळले जातात, कच्चे राहत नाहीत. आणि महत्त्वाचं म्हणजे याचं वरचं कोटिंग खूपच कुरकुरीत बनतं. तर हे पहा, या रंगावरती आल्यानंतर वडे काढून घेतले. तुम्ही पाहू शकता, एकही वडा सेंटरमधून कुठेही फुटलेला नाही किंवा फुगलेला सुद्धा नाही. सगळ्या बाजूनी अगदी एकसारखा फुगलेला आहे. तर याच पद्धतीने सगळे साबुदाणा वडे तळून घ्यायचे. आता पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे वडे तळल्यानंतर टिश्यू पेपरवरती काढून घ्यायचे नाहीत. अशा पद्धतीने एखाद्या जाळ्यावरती किंवा चाळ्यामध्ये काढून घ्यायचे. टिश्यू पेपरवरती जर काढून घेतले तर गरमीमुळे त्यामध्ये मॉइश्चर तयार होतो, ओलसरपणा तयार होतो आणि वडे मऊ पडतात. चाळ्यामध्ये काढून घेतले तर त्यातलं एक्स्ट्रा तेल सुद्धा निघून जातं आणि वडे सुद्धा खूप लवकर थंड होतात, म्हणजे ते आणखी कुरकुरीत बनतात. वडे तयार आहेत. आता यासाठी चटपटीत आमटी बनवूया. तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घेतले, थोडीशी हिरवी मिरची, अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट, चवीपुरतं मीठ आणि थोडीशी साखर घेतली. आता सुरुवातीला याची अगदी बारीक पावडर करून घ्यायची. त्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालून याची अगदी स्मूथ अशी पेस्ट करून घ्यायची. कढईमध्ये 2 चमचे तूप चांगलं गरम करून घ्यायचं. तूप गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरे घ्यायचे. जिरे चांगले तडतडल्यानंतर यामध्ये अर्धी वाटी शिजवून घेतलेले बटाटे घ्यायचे. तर वड्यासाठी जे बटाटे शिजवून घेतलेले होते त्यातलाच थोडासा बटाटा वापरायचा. आता 2 ते 3 मिनिटे हे बटाटे तुपामध्ये चांगले परतून घ्यायचे. थोडासा बटाटा वापरला ना आमटीला खूप छान चव येते. 2 ते 3 मिनिटानंतर यामध्ये बनवून घेतलेली शेंगदाण्याची पेस्ट घालूयात. आता ही पेस्ट सुद्धा तेल सुटेपर्यंत 2 ते 3 मिनिटे तुपामध्ये परतून घ्यायची. या पद्धतीने पेस्ट परतून घेतल्यामुळे आमटीला चव तर खूप छान येते आणि कन्सिस्टन्सी सुद्धा परफेक्ट येते. तर हे पहा, याला आता चांगलं तेल सुटायला सुरुवात झालेली आहे. आता यामध्ये पाणी ॲड करूयात. तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे. आपल्याला आमटी जशी पातळ किंवा घट्ट हवी आहे त्याप्रमाणे पाणी ॲड करू शकतो. हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. उपवासाला कोथिंबीर जर खात असाल तर थोडीशी वापरली तरी सुद्धा चालेल. चवीपुरतं मीठ घालायचं, चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि एक उकळी काढून घ्यायची. तर इथे आपली मस्त अशी चटपटीत उपवासाची आमटी बनून तयार आहे. आणि हा वडा सुद्धा थोडासा थंड झालेला आहे. थंड झाल्यामुळे अगदी परफेक्ट कुरकुरीत झालेला आहे. तर याच्या आवाजावरूनच तुम्हाला कळत असेल याचं वरचं कोटिंग किती छान कुरकुरीत झालेलं आहे. आणि आतमधून तुम्ही पाहू शकता अगदी पॉकेट सारखा झालेला आहे. थंड झालेला आहे तरी हा वडा अजिबात मऊ पडलेला नाही आणि अजिबात तेलकट सुद्धा झालेला नाही. मीडियम फ्लेमवरती तळून घेतल्यामुळे आतपर्यंत व्यवस्थित शिजलेला आहे. मंद आचेवर जर हे तळून घेतलं तर वडा जास्त तेल पितो आणि हाय फ्लेमवरती जर तळला तर आतून कच्चा राहू शकतो. तुम्ही पाहू शकता आतून बाहेरून हा अगदी परफेक्ट तळला गेलेला आहे. या उपवासाच्या चटपटीत आमटीसोबत हे वडे चवीला जबरदस्त लागतात. तर या नवरात्रीच्या उपवासामध्ये अशा पद्धतीने वडे नक्की बनवून पहा. एकही वडा तेलामध्ये फुटणार नाही किंवा तेलकट सुद्धा बनणार नाही. अगदी परफेक्ट कुरकुरीत आणि चवीला सुद्धा जबरदस्त बनतो. आणि त्यासोबत ही आमटी सुद्धा बनवून पहा. अशा पद्धतीने बनवलेला वडा आणि ही आमटी घरातले सगळेजण खूप आवडीने खातील. तर या सगळ्या टिप्स वापरून हे वडे नक्की बनवून पहा. अगदी परफेक्ट वडे बनतील. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.